तुम्ही कुठून आले? साताऱ्यावरून बियाण्यासाठी. मग काय अहो हे काय आज आहे का 10 वर्ष येते काय मी तसं व्यापार करायला लागलो तसं आहे. बघा मित्रांनो, साताऱ्यावरून बियाणं येण्यासाठी आले पुणे जिल्ह्यात. तर मित्रांनो बघू शकता आपली आता गाडी पण लोड झालेली आहे. आता आपण घरी निघणार आहोत. मित्रांनो तुम्हाला आजचा बटाटे बियाण्याविषयीचा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये बटाटे लागून कशी करावी. तर मित्रांनो आम्ही चाललोय बटाटे बियाणं. ते सोनबा ड्रायव्हर आहे बघा, गाडी झाली ते पुढं बघतो. आम्ही जालना चाललोय आता मंदरला बटाट्याचं बियाणं आणण्यासाठी. आता आम्ही आणि गाड्यामध्ये जालो काय आणायचं रे? बटाट्याचं बियाणं आणायचं, बटाट लावायचं आहे. बटाट लावायचं चालले आता मनसरला बटाट्यात नाच करायची झाली. पहिलंच वर्ष आणायचं बियाणं, पाहायचं कसं काय येत कसं काय नाही. हो ना, आता लावून कसं काय काय नाही. लोक लईच म्हणते मला ते पैसे होते, सोन बघून तुला पैसे होते. लोक कांदे गोळाले, आम्ही आता बटाटे गोळाले. कांदे नको म्हणतो आता बटाटे लावून. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहे मंतरच्या मार्केटला. तर मित्रांनो आज असं विशेष कारण असं की आपल्याला आज बटाटे लागवड करायची होती. त्यामुळे बटाटे लागवड बियाणे नेण्यासाठी म्हणजे बटाट्याचे बियाणे नेण्यासाठी आम्ही मंतरला आलो आहे. चला तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवतो, बटाट्याचं बियाणं कसं घेतलं, कुठं घेतलं. असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा, शेजारच्या बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास मित्रांना पण शेअर करा. आज आमच्या संघ जालू, आपले प्रकाश भाऊ शिंदे आम्ही आलो. आम्हाला तिघाला बटाटे लावायचे. बघूया आता पहिल्यांदा बटाटे लागवड करायची. तर आम्ही बियाण्याचं आज मंतरच्या मार्केटमध्ये उभं आहे. पुणे जिल्ह्यामध्ये आलेलो आहे. पुणे जिल्ह्यात बटाट्याचं बियाणं भेटतं मंतरमध्ये. या मार्केटमध्ये संपूर्ण पाठी बघू शकता. हे बटाट्याचे बियाणे आहे, त्या बियाणे आम्ही नेण्यासाठी आलो आहे. चला तर मित्रांनो आता बियाणं घेऊया, तुम्ही संपूर्ण माहिती दाखवतो. मी आलेलो आता मंतरच्या मार्केटमध्ये. आता बघूया हे आहे वन पुखराज, कुपरी पुखराज. बघूया पोतं उचून. चालू घ्यायचं बे ना पोतं ओतून पाहू ना. चांगलं पोते घे, नाही हे खाल मालच छान येते. गोळी कोणतं पोतं थोडं हे बघा, शेतकरी आपण किलो 2 किलो मोठं बारीक राहणार आहे, त्याच्यात काही वाद नाही. काही मी सांगतो तुम्हाला, बघा माझं किलो 1.5 किलो मोठं राहील, किलो 1.5 किलो बारीकही राहील. आणि ही जर मशीन ग्रेडिंग केली असती ना, मशीन ग्रेडिंग असं दिसलं असतं का बस रे बस. एक गाडी मशीन ग्रेडिंग आली, 3 तासात गाडी आखी गेली होती. मशीन ग्रेडिंगचं नाही का? हा नाही, मशीन ग्रेडिंग नाही. एक साईज होती 3.5 पडतो. हे कसं आहे, बाया निवडताना आपलं 2-4 एखादं आपलं मागं पडत आहे. माल बघा फक्त, मालाचे तशी साईज काढले होते. रेट आहे 200 ने माग. एकरी किती लागत? हे एकरी 12 कट्टी लागते. एकरी 12 कट्टी हो, लागते. 12 किती दिवसात येणार? 12 कट्ट्यात नाही झालं दादा, लागेल ते. अरे मला माहिती आहे ना पेरायचं. नाही आता कायम करतो. तशी साईज आणि ही अशी साईज आहे ना, हे काढते ना, हे सगळं भरून काढते. किती दिवसात वाण तयार होता? किती दिवसात वाण तयार होता? 2.5 महिने. 2.5 महिने. 2.5 महिने. ते असं आहे ना, ते सगळं तीच लेवल काढून टाकतो. सगळे एकच वाटे हो, लोट एक. हे 6 नंबर आहे. 6 नंबर ते 12 नंबर आहे. या 12 नंबर म्हणजे कापून लावायचा आहे. कापून लावल्यानंतर हा खटा खायचा, हा खटा खायचा. आता त्यामध्ये 7.5 क्विंटल मध्ये 1 एकर रान लागतं. त्याच्यात 6 क्विंटल मध्ये 1 एकर रान लागतं. आणि दुसरं एक 4 नंबर आहे, त्याच्यात 4 क्विंटल मध्ये 1 रानला 1 एकर. जशी जशी साईज असेल त्या साईज प्रमाणे रेट ठरलेले असतात. आपण ही व्हरायटी बियाणे घेतलं, काय काय जाते? ही पोखराजची जात आहे. पोखराज C167. किती दिवसात निघते? ही 2.5-3 महिन्यात निघते. याला साधारणतः पहिला खटा डोस काय द्यायचा? ते 10-26 किंवा 18-18-10 किंवा 12-32-16, 14-35
हे कोणताही खत मिश्र खत टाकलं चालतं, याची- पण त्याला जमिनीला पूर्वरत शेणखत आणि थोडस कोंबड खत असेल तर चांगलंच, एकदम अगदी उत्तमच. मग 1 एकर रानला किती लागते कट्टे साधारण? 1 एकरला सांगितलं ना मी तुम्हाला, जशी जशी साईज असेल हा. तसं साईज. 6 नंबरची साईज मध्ये 12 कट्टे लागतात, 8 नंबरच्या साईज मध्ये 14 कट्टे लागतात आणि 12 नंबरच्या साईज मध्ये 16 कट्टे लागतात. एकरी किती उत्पन्न निघतं? एकरी आता आपल्या काढण्यावर आहे, सरासरी एकराला 10 टन तर निघलंच पाहिजे, 10 टन. तर मित्रांनो, आपण आता आज मंतर येथे आलो होतो. आपले शिवाजी शेठ निगोट यांच्याकडे आपण या बटाट्याचं बियाणे घेतलेले. आता आपण ही गाडी लोड करणार आहोत. बटाटे संपूर्ण आल्यानंतर तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवू. पुन्हा आपण शेठची गाठ घ्यायला पण येणार आहोत. नंतर आपण 100 किंवा 200 कट्टे नेण्याचा पण प्रयत्न करणार आहोत, कारण आपले पहिलेच बटाटा पिके. आपण आता अहमदनगर जिल्ह्यातून संगमेश्वर तालुक्यातून आपण बटाटे बियाणे नेण्यासाठी मंतरला आलो होतो, पुणे जिल्ह्यात. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जालू घेतलं बटाटे बियाणं? घ्यायचं ना, पण घेतलं का? काय भाव आहे सांगा त्यावर बियाण्याचा? 35 रुपये, 34 रुपये, 37 रुपये पोखरात. आपल्या घेणार पुकराचे ना, आपल्याला पोखरात भरपूर बियाणं आहे रे इथं बटाट्याचं. लपत कोण सांग? बघू शकते आपण आता गाडी भरायला सुरुवात केलेली. आता गाडी लोड करून राहिली. तर हे बटाट्याचे बियाणे घेतलेले, आता गाडी घेऊन निघायचे आपल्याला. आता दुपारचे किती 2 वाजले का? किती वाजले? 1:30 वाजले. आता जायचे. आता हे मंचरचं आहे बाजार समिती. आता इथं आपल्याला शिवाजी शेठ निगोट यांच्याकडे बियाणे घेत, त्यांच्याकडे थोडक्यात माहिती पण जाणून घेतली. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, विसरू नका. शेतीची माहिती, पूर्ण बटाट्याची माहिती तुम्हाला देणार आहोत. बटाटा लागवड करायची. किती एकर लावाय तुला? 1.5 एकर. सोन्या तुला रे? 1 एकर. मग बरेच बटाटे लावायचे. मा एकर बरं, मग परत 2-3 एकर बटाटे होणार आहे. मग यंदा वरुंडी एफर्स खाते काय आपली? राज्याची वरुंडीची खाऊ दे, लोकांची मजा जाऊन जेवण खाऊ दे खाणार. तर आपण पुकराजचे बियाणे चालले. अनेक शेतकरी आता इथं आलेले बियाणे घेण्यासाठी. भरपूर असे शेतकरी बियाणे घेण्यासाठी आलेले बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, बघू शकता आपली आता गाडी पण लोड झालेली आहे. आता आपण घरी निघणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला आजचा बटाटे बियाण्याविषयीचा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये बटाटे लागवड कशी करावी, खते कशी वापरावी पण सांगणार आहोत. चला तर मित्रांनो, असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. शेजारच्या बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला धन्यवाद. भेटूया लवकर पुन्हा अशा व्हिडिओ. तोपर्यंत जय जवान जय किसान. छत्रपती शिवाजी महाराज की जय.